अशा प्रकारे इंट्रेन्सिक व्हॅल्यू काढायचीच आहे. इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे पर शेअर व्हॅल्यू. पर शेअर व्हॅल्यू जर समजा आपण काढली तर पर शेअर व्हॅल्यूच काढावं लागेल, कारण पर शेअर व्हॅल्यू ही जी अमाऊंट आहे या अमाऊंटमध्ये म्हणजे जेवढी अमाऊंट येते ना तेवढ्या अमाऊंटपैकी प्रत्येक त्याला काय म्हणते जेवढे शेअरचं रेट असतो तेवढ्या शेअरच्या रेटप्रमाणे त्यांना देता येत नाही. कधी कधीच देता येते पण जनरली देता येत नाही. म्हणून पर शेअरप्रमाणे ही जी अमाऊंट आहे ही काढल्या जाते, कॅल्क्युलेट केल्या जाते आणि यानुसार मग त्याला काय म्हणते त्यांचे जेवढे ह्या आहेत शेअर्स आहेत त्याच्याप्रमाणे त्यांना अमाऊंट दिल्या जाते. आता हे कधी जेव्हा कंपनीचं समापन होते तोट्यात जात असते तेव्हा. अदरवाईज जर समजा नफ्यात चालत आहे तर कंपनीचे जे डिव्हिडंड आहे तो सर्वात चांगला मिळत असतो. जास्त झाला तर जास्त प्रॉफिट झालं, जास्त जर हे झालेत त्याला काय म्हणते हां प्रॉफिटच म्हणू आपण, प्रॉफिटवरच डिव्हिडंड दिला जातो. तो प्रॉफिट म्हणजे डिव्हिडंड नेहमी कॅपिटलवर दिल्या जाते, शेअर कॅपिटलवर. तर जेवढ्या जास्त त्याची व्हॅल्यू असेल तेवढ्या जास्त डिव्हिडंड मिळतो. मग तर अशा प्रकारे हे करायचं आहे तुम्हाला. आता तिथे व्हॅल्यू ऑफ गुडविल दिलेली नव्हती म्हणून आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करावी लागली या प्रॉब्लेममध्ये. तर आता ती गुडविल जी आहे, आता मागच्या वेळी तुम्हाला मी एक व्हिडिओ दिला होता की गुडविल अशा प्रकारे काढते म्हणून. हे त्याला काय म्हणते फॉर्म्युले यूज करतात म्हणून, पण ते जास्त काही घेता आलं नाही मला. आणखीन एक दोन पाहिजे होते नाही का व्हिडिओ, म्हणजे अशा प्रकारे अप्लाय कसा करायचा ते लक्षात आलं असतं तुम्हाला नाही का. तर अशा प्रकारे पहिलं प्रॉब्लेम होतं. कोणीच नाही करून पाहिलं, कुणालाच नाही जमलं. मॅम थोडंसं चुकलं. थोडंसं चुकलं. हां ठीक आहे. आता पुन्हा एकदा रिपीट करायचं आणि स्टेप तशाच आहे बिलकुल, त्याच आहे. रिपीट केलं की आपल्याला एकदा माहिती होऊन जाते. एकदा पहिल्यांदा काय करायचं, नंतर काय करायचं, नंतर काय करायचं, नंतर काय करायचं माहिती होऊन जाते. आणि हे जे आहे नेट असेट मेथडनी व्हॅल्यू ऑफ शेअर्स, तर त्याच्याकरता हीच मेथड आहे. नेट असेट फॉर इक्विटी शेअर होल्डर, नेट असेट काढायची आणि त्याच्यानंतर मग इंट्रेन्सिक व्हॅल्यू काढायची, बस. आता या दुसऱ्या नंबरच्या प्रॉब्लेममध्ये दोन्ही मेथडनी हे केलेलं आहे, सांगितलेलं आहे. विचारलेलं आहे, सांगितलं नाही. हां त्याच्यानंतर 2 नंबरचा प्रॉब्लेम, 1 नंबरचा प्रॉब्लेम केला होता का आकाश? केला होता. 2 नंबरचा प्रॉब्लेम घेऊ, सुरू करायचं का? 1 नंबरचा प्रॉब्लेम करताना कुठे अडचण आली? जर 1 नंबरचा प्रॉब्लेम कळलं असेल तर मग 2 नंबरचा प्रॉब्लेम सोपं जाईल, असं होईल ना. 2 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये बघा ऑलरेडी गुडविल दिलेली आहे. 1 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये गुडविल दिलेली नव्हती म्हणून ती आपण काढली. बरं, हे प्रॉब्लेम बघून घेऊया. 2 नंबरचा प्रॉब्लेम अशा प्रकारे आहे. On 31st March 2003, the balance sheet of a limited company was as follows. लायबिलिटीज अशा प्रकारे आहे आणि असेट लायबिलिटीज दिलेले आहेत त्यांनी. इश्यू कॅपिटल इन ₹10 शेअर्स, 10 ईच पाहिजे. ईच शेअर्स. त्याच्यानंतर रिझर्व दिलेला आहे ₹90,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा प्रॉफिट दिलेला आहे ₹20,000. त्याच्यानंतर
5% डिबेंचर्स दिलेले आहे 1,00,000 रुपये आणि करंट लायबिलिटीज दिलेली आहे 1,30,000 रुपये. त्याच्यानंतर असेट साईडला दिलेला आहे फिक्स असेट 5 lakhs रुपीज, करंट असेट 2 lakhs रुपीज अँड गुडविल 40,000. अशा प्रकारे त्यांची बॅलन्स शीट दिलेली आहे 2003ची. त्याच्यानंतर खाली तो म्हणतो 31 March 2003 द फिक्स असेट वेअर इंडिपेंडंटली व्हॅल्यू ॲट रुपीज 5,50,000 अँड द गुडविल ॲट रुपीज 50,000. आता फिक्स असेट जी आहे ती फिक्स असेट दिलेली आहे इथे 5,00,000 रुपये आहे ना, आणि इथे म्हटलेलं आहे इंडिपेंडंटली व्हॅल्यू ॲट रुपीज 5,50,000. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही बुक व्हॅल्यू समजायची, ही मार्केट व्हॅल्यू म्हणजे ही जी रिव्हॅल्यू दिली राहते ना आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये तीच घ्यायची आहे, एवढं लक्षात ठेवायचं. हां, गुडविल 40,000 रुपये दिली आहे आणि इथे रिव्हॅल्यू त्याची 50,000 दिली आहे, तर ही घ्यायची आहे. त्याच्यानंतर द नेट प्रॉफिट फॉर 3 years वेअर नेट प्रॉफिट दिलेलं आहे 3 वर्षाचं 2001-2चं दिलेलं आहे 51,600, 2001चं दिलं आहे 51,600, 2001-2चं दिलेलं आहे 52,000 आणि 2002-3चं दिलं आहे 51,650. 20% ऑफ द प्रॉफिट वॉज प्लेस टू रिझर्व. आता इथे ट्रान्सफर पाहिजे होतं, तर इथे प्लेस शब्द वापरला मी, मुद्दामून नाही हे केला, चेंज केला, कारण असे हे केलं, असे जर वर्ड्स आले तर तुम्हाला माहिती पाहिजे. तर इथे रिझर्व दिलेला आहे, तर रिझर्वला काय करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे, म्हणून दाखवलेलं आहे त्यांनी 20% ऑफ प्रॉफिटच्या 20%. त्याच्यानंतर द प्रपोर्शन बिईंग कन्सिडर रिजनेबल इन द इंडस्ट्री इन विच कंपनी इज एंगेज and where a fair investment return शब्द आलेला आहे, रिटर्न मे बी टेकन ॲट 10%. हा रिटर्न म्हणजे त्याला काय म्हणते नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. कुठे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न पूर्ण दिलेला असेल तर कुठे फक्त असा एकच वर्ड्स दिलेला असेल, तर हे लक्षात ठेवायचं. 10% आहे आणि त्याच्यानंतर कम्प्यूट द व्हॅल्यू ऑफ कंपनी शेअर बाय द नेट असेट मेथड अँड यील्ड मेथड, दोन्ही मेथडनी काढायचे आहेत. काय काढायचे आहेत, व्हॅल्यू ऑफ कंपनी शेअर, व्हॅल्यू ऑफ शेअर्स, व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. तर फक्त इथे दिलेलं आहे की जी ह्या आहे फिक्स असेटची व्हॅल्यू आहे 5,50,000 रुपये आहे आणि तिथे 5,00,000 रुपये दिलेली आहे बॅलन्स शीटमध्ये. त्याच्यानंतर गुडविलची व्हॅल्यू इथे 40,000 दिलेली आहे बॅलन्स शीटमध्ये, ती रिव्हॅल्यूड 50,000 रुपये झाली आणि 20% ऑफ द प्रॉफिट फॉर वॉज प्लेस टू रिझर्व दिलेला आहे. प्लेसच शब्द वापरलेला आहे, तिथे एक तर रिप्लेस किंवा ट्रान्सफर काहीतरी पाहिजे होतं, पण प्लेसच शब्द वापरला तर मी त्याला चेंज केला नाही. ठीक आहे, तर हा 10% रिझर्वला ट्रान्सफर करायचा. आता याचा उपयोग कधी पडतो सांगते मी तुम्हाला. ठीक आहे, आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे 10%. त्याच्यानंतर आता पहिल्यांदा बघूया आपण द नेट असेट मेथड. नेट असेट मेथडनी मागच्या प्रॉब्लेममध्ये जसं बघितलेलं होतं, नेट असेट मेथडमध्ये काय करावं लागते, नेट असेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. आता इक्विटी शेअर होल्डर जर काढला तर पूर्ण त्याला काय म्हणते, जे आपले प्रिफरन्स शेअर होल्डर राहते, तर प्रिफरन्स शेअर होल्डर्सला दिल्यानंतर मग नंबर लागतो इक्विटी शेअर होल्डरचा, म्हणून शेवटी इक्विटी शेअर होल्डर्स म्हणूनच दिलेला आहे. ठीक आहे, जर कधी म्हटलं की प्रिफरन्स शेअर होल्डरला किती द्यावे लागतात ते कॅल्क्युलेट करा, तर मग प्रिफरन्स शेअर होल्डरचं हे कॅल्क्युलेशन करतात, नाहीतर मग इक्विटी शेअर होल्डरचं. तर नेट असेट ही पहिली स्टेप कालही पाहिलेली होती आपण. नेट असेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डर करता नेट असेट जर काढायचे असेल तर पहिल्यांदा काय करायचं आहे, ऑल असेट ॲट मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू म्हटलेलं आहे म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये जी असेल ती बघा. इथे फिक्स असेट दिलेले आहे 5,05,000. आधीच सांगितलं मी
ती इथे फिक्स असेट 5 लाख रुपयाची आहे, इथे 5,50,000 रुपयाची दिलेली आहे. आणि गुडविल 40,000 आहे, ती 50,000 घ्यायची आहे. ठीक आहे. करंट असेट 2 लाख आहे, करंट असेट 2 लाख असायची येईल. म्हणून इथे फिक्स असेट घेतली 5,50,000 रुपयाची, करंट असेट घेतलं 2 लाख रुपयाचं आणि गुडविल घेतलं 50,000 रुपयाचं. हे झाली फिक्स असेट. त्याच्यानंतर एक्सटर्नल लायबिलिटीज मायनस करायचं. तर एक्सटर्नल लायबिलिटीजमध्ये कोणते कोणते हे येतात, आयटम येतात, तर 5% डिबेंचर्स आणि करंट लायबिलिटीज. 5% डिबेंचर्स 1,00,000 रुपये दिलेला आहे का? 5% डिबेंचर्स 1,00,000 रुपये ऑलरेडी दिलेले आहेत. आणि करंट लायबिलिटीज बाकी हे रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक्सटर्नल लायबिलिटीजमध्ये येत नाही. आता मागच्या प्रॉब्लेममध्ये बघा, मागच्या प्रॉब्लेममध्ये काय कोणता ह्याला होता, क्रेडिटर्स आले होते. असं करता करता तुमच्या लक्षात राहते की कोणते कोणते आयटम येतात. नाहीतर मग एक्सटर्नल लायबिलिटीमध्ये कोणते कोणते आयटम येतात हे तुम्हाला याच्यामध्ये थेअरीमध्ये दिलेलं आहे, ते पाहून घ्यायचं. याच्यात दिलेलं नाही आहे जवळपास, नाही का? कालची आपण पाहिली होती, दिलेलं आहे. हे बघा, एक्सटर्नल अँड आउटसाईड लायबिलिटीज. डिबेंचर्स येतात, क्रेडिटर्स येतात, बिल पेबल येतात. हे सोबतच ठेवायचं आणि हे लिहून घ्यायचं एका पेजवरती म्हणजे नोटबुकमध्ये. तर तुम्हाला प्रॉब्लेम करताना सोपं जाईल. एक्सटर्नल लायबिलिटीज कोणती कोणती आहे ती पाहायचं. मग याच्यापैकी प्रॉब्लेममध्ये कोणती आहे ते पाहायचं. लोन आहे, अनक्लेम डिव्हिडंट आहे, प्रपोज डिव्हिडंट आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आहे, प्रोव्हिडंट फंड आहे, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व आहे, वर्कमॅन सेव्हिंग अकाउंट आहे आणि अदर लायबिलिटीज टू बी पेड आहे. तर हे जे आहे हे एक्सटर्नल लायबिलिटीजमध्ये येते. नेट असेटमध्ये काय काय येते? गुडविल येते, लँड अँड बिल्डिंग येते, प्लांट अँड मशिनरी येते, फिक्स्चर फिटिंग अँड फर्निचर येते, इन्व्हेस्टमेंट, ट्रेडमार्क्स इथे दिलेला आहे. ट्रेडमार्क्स घ्यायचं आहे का? स्टॉक आहे, डेप्टर्स आहे, बिल रिसिवेबल आहे, कॅश इन हँड अँड ॲट बँक आहे आणि ॲडव्हान्स आहे. हे जे आहे हे इथे दिलेले आहेत. व्हॅल्यू ऑफ गुड शेअर्समध्ये ते जे इंटँजिबल असेट घ्यायची नाही आहे ती आपण व्हॅल्यू ऑफ गुडविलमध्ये बघितलं होतं आहे ना. म्हणून याच्यामध्ये हे ट्रेडमार्क्स घेतलेलं आहे. तर ही झाली असेट. या असेटमधून आपल्या बॅलन्स शीटमध्ये किती असेट दिलेली आहे ते बघायचं. त्याच्यात तेवढी असेट घेतली. असेट घेताना त्याची मार्केट व्हॅल्यू घ्यायची. बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू दोन्ही दिलं असेल तर मार्केट व्हॅल्यू घ्यायची आणि मार्केट व्हॅल्यू दिली नसेल तर मग बुक व्हॅल्यूच मार्केट व्हॅल्यू म्हणून घेऊन घ्यायची. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे एक्सटर्नल लायबिलिटीजमधून कोणते हे आहे ते पाहून घ्यायचे आपल्याला जर कळलं नाही तर. मग त्याच्यानंतर नेट असेट येते. मग त्याच्यानंतर याच्यातून प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल आणि डिव्हिडंड पेएबल टू प्रिफरन्स शेअर होल्डर जर मायनस केलं तर मग शिल्लक राहिलेली नेट असेट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर राहते. ही पहिली स्टेप आहे. तर ही पाहून घ्यायची तिथे. नेट असेट मेथडमध्ये. तर त्याच्याप्रमाणे आपण इथे या प्रॉब्लेममध्ये असेट होती आणि ही एवढी असेट आहे. फिक्स असेट 5,50,000, करंट असेट 2,00,000 रुपये आणि गुडविल 50,000 रुपये. टोटल 8,00,000 रुपये झाले. त्यातून एक्सटर्नल लायबिलिटीज मायनस करायची. त्या एक्सटर्नल लायबिलिटीजपैकी आपल्या प्रॉब्लेममध्ये फक्त 5% प्रॉब्लेममध्ये म्हणजे बॅलन्स शीटमध्ये इथे 5% डिबेंचर्स दाखवले आणि करंट लायबिलिटीज दाखवलेली आहे. तर एक्सटर्नल लायबिलिटीज मायनस जर केली तर इथे 1,00,000 आणि 1,30,000 टोटल झाले 2,30,000. ही जर असेटमधून मायनस केली तर मग आता प्रिफरन्स शेअर होल्डर्सचं या प्रॉब्लेममध्ये काही दिलेलं नाही आहे म्हणून डायरेक्ट इक्विटी शेअर होल्डर. तर नेट असेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर निघाले 5,70,000 रुपये है ना. आणि त्याच्यानंतर मग
इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे पर शेअर व्हॅल्यू. तर मग आता इथे नेट असेट इंट्रेन्सिक व्हॅल्यू इज इक्वल टू नेट असेट फॉर इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स इथे पाहून घ्यायचे आता किती आहे ते. इक्विटी शेअर्स 4 लाखाचे आहे, म्हणजे टोटल शेअर्स दिलेले. आता ते प्रिफरन्स शेअर जर समजा प्रिफरन्स शेअर्स जर असले तर मग ते सांगतात की इक्विटी शेअर्स एवढी आहे, प्रिफरन्स शेअर्स एवढे आहे. नाही दिलेले आहे तर पूर्णच्या पूर्ण इक्विटी शेअर्स पकडलेत. 4 लक्ष रुपये इक्विटी शेअर्स आहे आणि एक शेअर्स जो आहे तो 10 रुपयाचा आहे. मग आता 4 लक्ष गुणिले जर 4 लक्ष डिवायडेड बाय 10 केलं तर 40,000 रुपये येतात. 40,000 शेअर्स येतात. हे 10 रुपयाचा एक, हे 10 रुपये त्याची किंमत आहे एका शेअर्सची आणि 4 लक्ष टोटल कॅपिटल दाखवलेलं आहे. म्हणून 4 लक्ष भागिले जर 10 केले तर 40,000 येतात टोटल शेअर्स. म्हणून इथे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स हे बरोबर असं करायचं. इथे 4 लक्ष डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 40,000. ठीक आहे, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स हे इथे. मग याच्यामध्ये व्हॅल्यू जर पुटअप केली आपण, नेट असेट फॉर इक्विटी शेअर होल्डर आले 5,70,000 रुपये आणि 40,000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आले. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू निघते. इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे आली 14.25 रुपये. अशा प्रकारे इंट्रेन्सिक व्हॅल्यू निघाली. आता इंट्रेन्सिक व्हॅल्यू निघाली त्याच्यानंतर आता ही इथपर्यंत काढलं की आपला नेट असेट मेथड झाली. हे 2च स्टेप आहे याच्यामध्ये. इंट्रेन्सिक व्हॅल्यू मेथड आहे आणि इंट्रेन्सिक व्हॅल्यू काढायची आहे आणि त्याच्याकरता नेट असेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर काढायचं आहे. बस. नेट असेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर करता असेट घ्यायची आहे आणि असेटमधून लायबिलिटीज, एक्सटर्नल लायबिलिटीज मायनस करायचं आहे. ठीक आहे, हे झालं नेट असेट मेथड. त्याच्यानंतर यील्ड मेथड. आज यील्ड मेथड बघूया आपण. यील्ड मेथडमध्ये पहिल्यांदा फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट काढायचं आहे. का काढायचं आहे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट? यील्ड मेथडची बघा, इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे पण पर शेअर व्हॅल्यू. आता यील्ड व्हॅल्यू दाखवली आहे. ही यील्ड व्हॅल्यू म्हणजे उत्पन्नाच्या आधारावरती, ती वरती जी पाहिली आपण नेट असेटच्या आधारावरती आहे ना. शेअर्सची व्हॅल्यू काढायची आहे, व्हॅल्युएशन करायचं आहे. इथे उत्पन्नाच्या आधारावरती शेअर्सचं व्हॅल्युएशन करायचं आहे. तर इथे यील्ड व्हॅल्यू पर शेअर इथे काय दिलेलं आहे? कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ FMP. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ FMP इज डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर. आता हे कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ FMP कशा प्रकारे काढायचं? तर मग त्याच्याकरता काय करायचं? आपल्याला इथपर्यंत यायचं आहे. मग त्याच्याकरता कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ FMP कॅल्क्युलेट करायचं आहे आणि कॅपिटलाइज व्हॅल्यू करता ॲव्हरेज प्रॉफिट. आता हे बघा इथे दिलेलं आहे, FMP इज इक्वल टू नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स प्रिफरन्स डिव्हिडन्स मायनस ट्रान्सफर टू रिझर्व ॲज रिक्वायर्ड अंडर लॉ. आता ह्याच्यामध्ये मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की प्रत्येक प्रॉब्लेममध्ये बघितलं मी तर प्रॉब्लेममध्ये जनरली कॅपिटलाइज व्हॅल्यूज दाखवलेली आहे. आपण याच्या यील्ड मेथडमध्ये 3 मेथड दाखवलेल्या आहेत, सांगते मी तुम्हाला. ही झाली उत्पन्न आधार पद्धती, यील्ड बेसिस मेथड किंवा बाजार मूल्य पद्धती, मार्केट व्हॅल्यू मेथड किंवा म्हटलेलं आहे, ऑर म्हटलेलं आहे. तर ही जी ह्या आहे मेथड आहेत ती त्याच्या अंतर्गत आणखीन सब मेथड आहेत. 3 मेथड आहे सब मेथड. व्हॅल्युएशन ऑफ शेअर ऑन द बेसिस ऑफ डिव्हिडंड डिक्लेअर.
व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ऑन द बेसिस ऑफ अर्निंग कॅपॅसिटी कंपनीची. आणि तिसरी आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ऑन द बेसिस ऑफ कॅपिटलायझेशन कॅपॅसिटी. तर ही डिव्हिडंड डिक्लेअर जर दिला असेल केला असेल तर मग याच्या भरोशावरती हे होईल, कारण आपल्याला डिक्लेअर डिव्हिडंड पाहिजे असतो त्याच्याकरता. याच्यावरती अर्निंग कॅपॅसिटी जर दिली असेल तर या मेथडनी काढता येईल. पण मॅक्झिमम प्रॉब्लेम बघितले मी तर कॅपिटलायझेशन कॅपॅसिटीवरच हे केलेलं आहे, कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर भांडवलीकरणाच्या आधारावरच भागांचे मूल्यांकन जनरली जास्तीत जास्त केलेले आहे, कारण शेअर कॅपिटलच आपल्याला दाखवलेले असतात. त्याची हे जी हे आहे एखाद दोन प्रॉब्लेम असेल तर असेल, नाही तर जनरली कॅपॅसिटीज आहे. तर म्हणून हे 2-3 प्रॉब्लेम घेऊ आपण आता याच मेथडनी घेऊ, कॅपिटलायझेशन कॅपॅसिटीच्या याने, व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ऑन द बेसिस ऑफ कॅपिटलायझेशन कॅपॅसिटी. तर ह्या 3 मेथड आहे, या 3 मेथडचे हे दिलेले आहेत, त्याला काय म्हणते फॉर्म्युले. बघा, पहिला दिलेला आहे जाहीर केलेला लाभांशाच्या आधारावर भागांचे मूल्यांकन, म्हणजे ही व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ऑन द बेसिस ऑफ डिव्हिडंड डिक्लेअर. डिव्हिडंड डिक्लेअर ही जर हे करायची आहे, याच्याकरता काय काय पाहिजे आपल्याला, तर याच्याकरता रेट ऑफ डिव्हिडंड पाहिजे. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेलं नाही आहे. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे. पेड अप व्हॅल्यू पर शेअर, तो सपोज तो इश्यू जो शेअर्स दिलेला आहे त्यालाच आपण पेड अप मानलं तर चालेल, पण रेट ऑफ डिव्हिडंड नाही दिलेला आहे. मग त्याच्यानंतर दिलेला नसेल, लाभांशाचा दर दिला नसेल, आता रेट ऑफ डिव्हिडंड म्हटलेलं आहे ना, तर रेट ऑफ डिव्हिडंड जर दिला नसेल तर काय करायचं, मग रेट ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू प्रॉफिट अवेलेबल फॉर डिव्हिडंड. डिव्हिडंड करता प्रॉफिट किती अवेलेबल आहे डिवायडेड बाय पेड अप शेअर कॅपिटल इंटू 100. तर अशा प्रकारे ही काढता येते. त्याच्यानंतर नफ्याचा सामान्य दर, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये, पण तो जर दिला नसेल तर अशा प्रकारे काढायचा आहे. नॉर्मल रेट इज इक्वल टू डिव्हिडंड पर शेअर डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू पर शेअर इंटू 100. तर हे जे आहे हे यातलं काही ना काही आपल्याजवळ नाही आहे. प्रॉफिट अवेलेबल फॉर डिव्हिडंड, डिव्हिडंड पर शेअर हे जर दिलं असेल तर मग ही मेथड किंवा ज्या मेथडनी सांगितलं ते मेथड. जर दिलेलं नाही आहे प्रॉफिट अवेलेबल फॉर डिव्हिडंड तर आपल्याजवळ त्याचा मॅटरच नाही आहे. म्हणून कोणत्या मेथडनी घ्यायचं, सपोज दिला नसेल तर दिलं असेल की या मेथडनी घ्या, म्हणजे ही यील्ड मेथड आहे आणि यील्ड मेथडमध्ये ह्या 3 मेथड आहे, सब मेथड आहे. तर यापैकी कोणती मेथड घ्यायची नेमकी, तर मग इथे जर समजा आता डिव्हिडंड डिक्लेअर डिव्हिडंडशी रिलेटेड जर काही दिलं असेल तर मग हे घ्यायची, किंवा टोटल त्यांनी क्लिअर म्हटलेलं असेल की कॅल्क्युलेट डिव्हिडंड डिक्लेअर मेथड म्हणून, कॅल्क्युलेट ऑन डिव्हिडंड डिक्लेअर मेथड म्हणून असं जर म्हटलं असेल तर मग घ्यायचं. इथे अर्निंग कॅपॅसिटीवर म्हणजे जर समजा क्लिअरली सांगितलं असेल तर मग या मेथडनी घ्यायचं, नाही सांगितलं तर मग कॅपिटलायझेशन कॅपॅसिटी मेथडनी करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याजवळ याचं जे मटेरियल पाहिजे आहे फॉर्म्युल्याला लागते फॉर्म्युल्याकरता तेही नाही आहे, म्हणून आपण कॅपिटलायझेशन कॅपॅसिटी जी ही आहे मेथड आहे त्याच मेथडनी करतो आहे. ही गोष्ट क्लिअर झाली. कोणती मेथड घ्यायची ती यील्ड मेथडमध्ये. हां, त्याच्यानंतर दुसरं हे अर्निंग कॅपॅसिटी, व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ऑन द बेसिस ऑफ अर्निंग कॅपॅसिटी. अर्निंग कॅपॅसिटीमध्ये काय पाहिजे आहे, रेट ऑफ अर्निंग पाहिजे आहे. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न तर दिलेला आहे, पेड अप व्हॅल्यू पर शेअर व्हॅल्यू पण दिलेला आहे ना, 10 रुपये. तर रेट ऑफ अर्निंग नाही आहे म्हणून ही पण गेलेली आहे. रेट ऑफ अर्निंग दिला नसेल तर कसं काढायचं, तर प्रॉफिट अर्न डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉई इंटू 100. तर याकरिता म्हणून काय करतात, तिसरी मेथड जी आहे ती त्या मेथडनी इझी आहे म्हणून ती घेतली. किंवा या मेथडनी जे हे पाहिजे म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगितलं की जर फॉर्म्युला आपल्याजवळ आहे तर फॉर्म्युल्यामध्ये जर समजा पुटअप होत असेल अशी जर अमाऊंट आहे तर मग तो फॉर्म्युला यूज करायचा, त्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करायचं. इथे प्रॉफिट अर्न दिलेला आहे, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स प्लस इंटरेस्ट ऑन लॉंग टर्म लोन अँड प्रिफरन्स डिव्हिडंड. हे नको, ही कोणती व्हॅल्यू हे पाहिजे आपण,
दुसरी मेथड कॅपॅसिटी अर्निंग कॅपॅसिटी है ना, तर हिच्याप्रमाणे पण नाही हे आहे. मग तिसरी राहिली ही व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ऑन द बेसिस ऑफ कॅपिटलायझेशन मेथड. तर याच्यामध्ये व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. हे जे आहे हे इथे मेंटेनेबल प्रॉफिट काढायचं आहे आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स ते दिलेलेच असतात. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट जर समजा इच शेअर्स जर हे दिलेली आहे अमाऊंट दिली आहे तर आपण नंबर ऑफ इक्विटी शेअर्स कॅल्क्युलेट करतोच आहे. मग त्याच्यानंतर आता एफ एम पी कसा काढायचा, तर एफ एम पी करता बघा इथे एफ एम पी इज इक्वल टू नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रिफरन्स डिव्हिडंड मायनस ट्रान्सफर टू रिझर्व ॲज रिक्वायर्ड अंडर लॉ. अंडर लॉ म्हटलेलं आहे म्हणजे प्रॉब्लेममध्ये ज्या प्रकारे अंडर लॉ म्हटलेलं आहे यांनी, पण प्रॉब्लेममध्ये ज्या प्रकारे सांगितलेलं आहे किती अंडर लॉ याच्याकरता म्हटलेलं आहे की जेवढे पर्सेंटेज सांगितलेले असेल तेवढे पर्सेंटेज घ्यायचे. प्रत्येक प्रॉब्लेम पाहिला तर याच्यामध्ये ट्रान्सफर टू रिझर्व जर दिलं असेल तर पर्सेंटेज दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट इज इक्वल टू एफ एम पी. इथून निघून जातो एफ एम पी आणि त्याच्यानंतर एन आर आर आपल्याजवळ आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. तर अशा प्रकारे त्याला काय म्हणते मॅक्झिमम प्रॉब्लेममध्ये ही जी मेथड आहे कॅपिटलायझेशन कॅपॅसिटी किंवा कॅपिटलायझेशन मेथड ऑन द बेसिस ऑफ कॅपिटलायझेशन मेथड तर हीच घेतलेली आहे सांगण्याचा अर्थ. आता इथे हे एफ एम पी दिलेलं आहे ना, एफ एम पी इज इक्वल टू असं पण करू शकतो आपण बघा, मायनस नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स घ्यायचं इथे त्याच्यानंतर प्रिफरन्स डिव्हिडंड घ्यायचा आणि ट्रान्सफर टू रिझर्व ॲज अंडर लॉ घ्यायचं. ठीक आहे. जर हे नेट प्रॉफिटमधून मायनस करायचं आहे किंवा हे तिन्ही जे आहेत ते एफ एम पीमधून मायनस करायचे आहे. एफ एम पी आलेलं आहे, एफ एम पीचा आपण काढत आहे ना, एफ एम पी इज इक्वल टू नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. हां, यातून हे दोन्हीही काय करायचे आहे मायनस करायचे आहे. जर मायनस केले तर येणारी अमाऊंट जी आहे ती एफ एम पी राहील. आता या प्रॉब्लेममध्ये कसं केलं ते आपण पाहू 2 नंबरच्या. त्याच्यानंतर ही पहिली वर्किंग नोट्स आहे एफ एम पी आणि दुसरी नोट्स आहे कॅपिटलायझेशन व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट इज इक्वल टू एफ एम पी काढलाच आहे. त्याच्यानंतर मग डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिला आहे प्रॉब्लेममध्ये आणि इंटू 100 निघालं. म्हणून कॅपिटलायझेशन व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट जर समजा दिलं नसेल प्रॉब्लेममध्ये कोणत्या मेथडनी करा म्हणून तर ही मेथड सर्वात सोपी. त्याच मेथडनी करायचं जर दिलं नसेल तर, दिलं असेल तर मग बाकीच्या मेथडने. आणि जेव्हा सपोज म्हटलं की अर्निंग कॅपॅसिटीनी कॅल्क्युलेट करा तर अर्निंग कॅपॅसिटीचं हे दिलेलं असेल, मटेरियल दिलेलं असेल, आपल्याला मटेरियल मिळेल. ठीक आहे. तर आपण आता नेट असेट मेथडनी पाहिलं होतं, झालं होतं इंट्रेन्सिक व्हॅल्यू आपला ₹14.25 प्रमाणे. त्याच्यानंतर आता यील्ड मेथड व्हॅल्यू पाहू. तर यील्ड व्हॅल्यू मेथडमध्ये पहिल्यांदा काढायचं आहे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट जसं आता पहा इथे मी जसाच्या तसा घेतला, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रिफरन्स डिव्हिडंड दिलेला नाही आहे मायनस ट्रान्सफर टू रिझर्व ॲज अंडर लॉ ॲज रिक्वायर्ड अंडर लॉ. हा या प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम पाहिला आपण तर इथे हे दिलेलं आहे बघा,
20% ऑफ द प्रॉफिट वॉज रिप्लेस किंवा प्लेस टू रिझर्व. रिझर्वला किती केलेलं आहे? 20%नी केलेलं आहे. कोण आहे? तर म्हणून हा प्रॉफिटच्या 20% घ्यायचा आहे. आता प्रॉफिट कोणतं घ्यायचं आहे? तर हे प्रॉफिट दिलेलं आहे, द नेट प्रॉफिट फॉर द 3 इयर्स आहे ना. तर याला पहिल्यांदा ॲव्हरेज प्रॉफिट काढायला लागेल आणि त्याच्यानंतर मग त्याचं 20% काढायला लागेल. म्हणून त्यांनी अशा प्रकारे केलं आहे. बरोबर. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू FMP हे मी दिलेलं आहे, पण हे FMP या प्रकारे काढलेलं आहे. तर याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ. हे लक्षात ठेवलं तरी चालेल. हां, ॲव्हरेज प्रॉफिट काढला. 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये. 51,600, 52,000 आणि 51,650 घेतला 3 वर्षाचा. 51,600 प्लस 52,000 प्लस 51,650 डिवायडेड बाय 3. 3 वर्षाचा आहे म्हणून 3. 4 वर्षाचा असता तर 4, 5 वर्षाचा असता तर 5. त्याला जेवढ्या वर्षाचा दिला असेल तेवढ्या वर्षांनी जर भागितला तर आपोआप ॲव्हरेज निघतो. तर टोटल आली 51,600 प्लस 52,000 प्लस 51,650, टोटल आली 1,55,250 डिवायडेड बाय 3. आता याचं कॅल्क्युलेशन केलं तर अमाऊंट येते म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट येते 51,750. हे 51,750 या फॉर्म्युल्यानुसार नेट प्रॉफिट आलेला आहे आफ्टर टॅक्स म्हटलेलं आहे. हे आफ्टर टॅक्स पकडू आता आपण. तर हे 51,750मधून प्रिफरन्स डिव्हिडंड मायनस करायचं आहे आणि ट्रान्सफर टू रिझर्व ॲज रिक्वायर्ड अंडर लॉ करायचं आहे. म्हणजे ट्रान्सफर टू रिझर्व मायनस करायचं आहे. तर प्रिफरन्स डिव्हिडंड दिलेला नाही आहे, ठीक आहे, म्हणून इथे घेतला नाही आहे. दुसरा आहे ट्रान्सफर टू रिझर्व. ट्रान्सफर टू रिझर्व दिलेला आहे 20% ऑफ द नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे ना. म्हणजे हे जे प्रॉफिट येईल या प्रॉफिटच्या 20%. तर इथे प्रॉफिट आलेला आहे 51,750. याच्या 20% घेतलं 10,350 येते आहे. हे मायनस केलं यातून तर FMP निघते. ही कॅपिटलायझेशन मेथड जी आहे ना, कॅपिटलायझेशन कॅपॅसिटी मेथड, तर याची प्रोसेस हीच आहे. फ्युचर मेंटेनेबल काढायचं आणि त्याच्यानंतर मग कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ FMP करायचं, बस. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ FMP इज इक्वल टू FMP डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न या प्रॉब्लेममध्ये 10% दिलेला आहे. आता 41,400च्या 10% काढला तर किती येईल? हां, इंटू 100 केलेला आहे. इथे डिवायडेड बाय 100 नाही केलेला आहे. डिवायडेड बाय 100 केलं तर पर्सेंटेज घेतलं म्हणून दाखवलं. इथे इंटू 100 घेतलेला आहे, ठीक आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे हा FMP डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100 असा फॉर्म्युला आहे. तर याचं कॅल्क्युलेशन हे FMP जी आलेलं आहे 41,400 ते FMPच्या जागी ठेवलेलं आहे. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न या प्रॉब्लेममध्ये 10 दिलेला आहे आणि इंटू 100. याचं कॅल्क्युलेशन केलं तर कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ FMP येते 4,14,000. आणि त्याच्यानंतर यील्ड व्हॅल्यू पर शेअर, इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे ती पण नेट असेट मेथडनी इंट्रेन्सिक व्हॅल्यू काढली. इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे पर शेअरच होते, पर शेअर व्हॅल्यूच काढली. आता यील्ड मेथडनी पण पर शेअरच व्हॅल्यू काढून राहिलेलो आहे आपण. तर याचा फॉर्म्युला आहे कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ FMP डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. तर हा कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ FMP आलेला आहे 4,14,000 आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहे? 4 लाख रुपये आहे. डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स कसे काढलेत आपण? हां, इथे किती दिलेलं आहे? 4 लाख भागिले 10 आहे ना. हां, 10 रुपयाचा एक 4 लाख भागिले 10 जर केले तर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स निघतात. 4 लाख रुपयाचे भांडवल आणि 10 रुपयाचा एक. जर 4 लाख रुपयाला 10 रुपयांनी जर भागितलं तर 40,000 शेअर्स. हे 40,000 शेअर्स आहे. हां, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स.
40,000 शेअर्स आहेत. हां, आणि हे रुपीज आहेत. याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर यील्ड व्हॅल्यू पर शेअर रुपीज 10.35 म्हणजे 10.5 रुपये पण नाही आहेत आहे ना. तर आपण 10.35 पकडू. तर अशा प्रकारे यील्ड मेथडनी कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर याच्यामध्ये फक्त 3च पॉईंट हे आहे, त्याला काय म्हणते स्टेप आहे. आणि असेट मेथड नेट असेट मेथडनी 2 स्टेप आहे. तर अशा प्रकारे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्हाला कुठे अडलं तेवढं सांगा मला. आता समजवताना कुठे समजलं नाही, कुठे समजून देऊ, पुन्हा रिपीट करू, कुठे तेवढं सांगा. हे प्रॉब्लेम मी तुम्हाला जी सीट दिलेली आहेत ना गुगल क्लासरूमवर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. 2-3 प्रॉब्लेम दिले, त्याच्यानंतरचे मग फक्त प्रॉब्लेमच दिलेले आहेत. मग इथे जेवढे घेतले तेवढे घेतले, बाकी मग तुम्हाला ही पण फाईल मी शेवटी पाठवून देईल. जर याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम आपण घेतले आणि त्याचा आन्सर जर आलं या प्रॉब्लेममध्ये, तर आता मी समजून देईल, म्हणजे आन्सर काढेलच, टाईप करेलच, मग ही पण फाईल पाठवून देईल. पण सद्यस्थितीत मला एवढं सांगा की 2 नंबरचा प्रॉब्लेम समजला का? काल ज्यानी 1 नंबरचा प्रॉब्लेम करायचा प्रयत्न केला असेल त्याला कळलं असेल. मॅम तिथे ट्रान्सफर रिझर्व रिक्वायर्ड नसेल तर मग ते कसं करायचं मॅम? मग तो हे देईल, मेथड देईल, कोणत्या मेथडनी करायचं ते. 3 मेथड आहे. 3 मेथडपैकी आपण कोणती मेथड यूज करायची ते हे केलेलं आहे. हां, इथे ट्रान्सफर, हां थांब 1 मिनिट. हां, ते गेलं. हां, इथे प्रिफरन्स डिव्हिडंड आणि ट्रान्सफर टू रिझर्व दोन्ही अमाऊंट दिले असेल तर दोन्ही मायनस करायच्या. आता या प्रॉब्लेममध्ये फक्त ट्रान्सफर टू रिझर्व दिलेला आहे म्हणून ट्रान्सफर टू रिझर्व मायनस केलं. आणि जर समजा इथे प्रिफरन्स डिव्हिडंड दिला असेल तर प्रिफरन्स डिव्हिडंड मायनस करायचं. दोन्ही अमाऊंट दिले असेल तर दोन्ही करायच्या. आणि त्याच्यानंतर ट्रान्सफर टू रिझर्व जो आहे इथे 20% दिलेला आहे ना. तर हा रिक्वायर अंडर लॉ म्हटलेला आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हा जो जसा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला असतो तसा हा ट्रान्सफर टू रिझर्व हाही पण दिलेला असतो, किती घ्यायचा म्हणून. पण तो नेट प्रॉफिटच्या किती घ्यायचा आफ्टर त्याला काय म्हणते नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती घ्यायचा तो दिलेला असतो. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे टॅक्स आकारल्यानंतरचा प्रॉफिट. जर त्यांनी म्हटलं की टॅक्स इन्क्लूड आहे तर मग आपल्याला तो टॅक्स मायनस करून मग प्रॉफिट काढायला लागेल. टॅक्स मायनस करायचा, आलेली अमाऊंट तो नेट प्रॉफिट होईल. आणखीन स्टेप बाय स्टेप चला. पहिला प्रॉब्लेम सांगितलं ना मी, तर पहिला प्रॉब्लेम करा, बरोबर दुसरा प्रॉब्लेम करा. कारण मी स्टेप बाय स्टेप हे घेऊन राहिलेली आहे. एक स्टेप एवढं जर समजलं तर नवीन दुसरी स्टेप आली ना ती मग लक्षात राहते. म्हणून पहिल्या प्रॉब्लेममध्ये गुडविल कसं काढायचं तर सर्वात चांगला पॉईंट दिलेला आहे. म्हणून तो प्रॉब्लेम मी पहिल्यांदा घेतला की व्हॅल्युएशन ऑफ गुडविल तोही निघून जातो, माहिती होऊन जातो. एक मेथड माहिती झाली त्यातली, सुपर प्रॉफिट मेथडनी काढा म्हटलं, त्यांनी कॅल्क्युलेट करा म्हटलं तर आपण सुपर प्रॉफिट मेथडनी कॅल्क्युलेट केलं. आणि व्हॅल्युएशन ऑफ शेअर्समध्ये ह्या 2च मेथड आहे, यील्ड व्हॅल्यू मेथड आणि नेट असेट मेथड. आता नेट असेट तर कंपल्सरी आहे, ती येईल, पण एकच आहे त्याच्यामध्ये. आता यील्ड व्हॅल्यू मेथडमध्ये 3 सब मेथड आहे. मग 3पैकी जास्तीत जास्त प्रॉब्लेममध्ये ही कॅपिटलायझेशन कॅपॅसिटी हेच दिलेली आहे, मेथड दिलेली आहे. तर मग त्याच्याकरता जर आपल्याला हे एवढेच करायचे आहे, फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट, त्याच्यानंतर कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ FMP आणि यील्ड व्हॅल्यू पर शेअर, बस एवढंच करायचं आहे. एवढा आज तुम्हाला रिपीट करायचं आहे 2, 3, 4दा. प्रॉब्लेम पाहायचं, पहिल्यांदा पाहून करा 1-2दा, नंतर न बघता करा 1-2दा.
आणि जर समजा तुम्ही पूर्ण याचे हे करून ठेवले असतील, त्याला काय म्हणते चॅप्टरचे फॉर्म्युले लिहून ठेवले असतील याच्यामध्ये बुकमध्ये, तर मग तुम्हाला जास्त प्रॉब्लेम नाही येणार. आणि ज्याला पाहिजेच असेल त्याने ती ही जी आहे हार्ड कॉपी जी आहे ती समीरकडे आहे, तर तुम्ही त्याच्याकडून घेऊ शकता झेरॉक्स करायला वगैरे. नाहीतर मग तीच कॉपी मी गुगल क्लासरूमवर दिलेली आहे, तर ती तुम्ही लिहून घेऊ शकता. आपल्याला फॉर्म्युल्याशी मतलब आहे. फॉर्म्युले आहे, नेट असेट कशाला म्हणतात आहे, त्याच्यानंतर त्याला काय म्हणते एक्सटर्नल लायबिलिटी कशाला म्हणतात आहे, जे जे कामाचं आहे आपल्या ते लिहून ठेवायचं. आणि बघा 2 वॅक्सिनेशन झाले ना, तर ही ही जी ह्या आहे आता 5th सेमची, तर तुमची MCQ मेथडनी होईल. त्याच्यानंतर मग लेखी करून राहिलेत ते, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह मेथडनीच होईल सपोज. तर आता ही MCQ मेथड जी आहे ती त्याचं जास्त हे नका करू, प्रॅक्टिस नका करू. प्रॅक्टिस म्हणजे आता 5th सेमसाठी तर करावंच लागेल. तर या प्रॉब्लेममध्ये काही अडचण आहे? कराल? पहिला प्रॉब्लेम आणि दुसरा प्रॉब्लेम, दोन्ही प्रॉब्लेम आज करून बघा. नाही आले ते पॉईंट्स लिहून ठेवा, किंवा करता करता अडले कुठे तर मला विचारा, तेव्हाच्या तेव्हा आलं पाहिजे म्हणून. नाहीतर मग लिहून ठेवा उद्याच्या क्लासमध्ये, तुम्हाला जसं जमेल तसं. उद्या तिसरा प्रॉब्लेम घेऊ, तिसरा आणि चौथा 2 प्रॉब्लेम घेऊ. जर तुम्ही केले तर मग 2 प्रॉब्लेम घेऊ, नाही तर मग एकच प्रॉब्लेम होईल. आणि जर समजलं तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं, उद्याचा प्रॉब्लेम समजलं, तर मग आणखीन 2-3 प्रॉब्लेम देता येईल सुट्ट्यांमध्ये करायला. म्हणजे जनरली जर एवढं समजलं तुम्हाला, तर प्रॉब्लेम मग चॅप्टर मग हातात येईल आपल्या. आता ह्या प्रॉब्लेममध्ये कुठे अडलेलं आहे किंवा ते तर आता मी फक्त समजावून सांगितलं, तर आता तर तुम्हाला विचारता येणार नाही. तुम्ही जसं जसं करायला लागाल ना, तसं तसं तुम्हाला कळेल की अरे हे कुठून घेतलं, हे कुठून घेतलं. जसे जसे पॉईंट क्लिअर होत जातील तसं तसं लवकर समजेल. आणखीन कोणाला काही प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेममध्ये? कुठला पॉईंट समजला नाही? सुरुवात कशी करायची? काही तर हे असेल प्रश्न? नाही आहे तर सर्वात चांगली गोष्ट आहे. आपल्याला फक्त याच्यात 2च मेथड दिलेले आहेत, नेट असेट मेथड आणि इल्ड मेथड. इल्ड मेथडच्या 3 मेथड आहे, त्याच्यापैकी कॅपिटलायझेशन मेथडच जास्त वापरलेली आहे. तर हा व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स बऱ्यापैकी आहे. याच्यानंतर आता मी MCQ बघेल आणि MCQनुसार मग तुम्हाला आणखीन क्लिअर करून देईल. तर मला फक्त तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की जेवढं दिलं तेवढं तुम्ही रिपीट केलं पाहिजे. नाही आलं तर तेवढं विचारलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला फक्त मेथड कोणत्या आहे, काय विचारलं तर काय केलं पाहिजे, एवढं जरी समजलं ना, तरी 80% तुम्हाला समजलं असं मी समजेल. मग छोट्या छोट्या थोड्या हे राहतातच, अडचणी राहतातच. काल वॅक्सिन कोणी कोणी घेतल्या? कोणीच नव्हतं आलं कॉलेजमध्ये? सर्वांच्या झाल्या आहेत 2-2? हां, आले होते. बरं झालं का? कोणाला काहीच अडचण नाही आहे? संपवू? उद्या तुमच्याकरता होमवर्क काय राहील? आज तुमच्याकरता होमवर्क काय राहील?
दोन्ही, पहिला प्रॉब्लेम आणि दुसरा प्रॉब्लेम करून बघा. नाही आला तर तेव्हाच विचारा, किंवा लिहून ठेवा पॉईंट्स की कोणते कोणते नाही आले ते. त्यानिमित्ताने तुमची थेअरी पण वाचणं होऊन जाईल आणि मला विचारणंही होऊन जाईल. ठीक आहे. संपवू का? समजलं सर्वांना? समजलं नसेल तर सांगा मला, मी हळूहळू हळूहळू घेऊन राहिली. एक प्रॉब्लेम एकाच याच्यामध्ये घेऊन राहिली, भागामध्ये. 1 तासामध्ये एकच प्रॉब्लेम होऊन राहिलेला आहे. आता तुमचं काम कोणतं आहे सांगू का? तुम्हाला सोपं कधी जाईल आणखीन? तुम्हाला फॉर्म्युले लिहायला सांगितले, ते फॉर्म्युले लिहिले तुम्ही. त्याच्यानंतर आता आज दुसरं प्रॉब्लेम घेतलं आहे ना, तर उद्या तिसरा प्रॉब्लेम घेईल मॅडम. तर मग तुम्ही काय करा, तुमचं काम कोणतं आहे, जर गुगल क्लासरूमवर दिलेलं आहे ना, त्यातला तिसरा प्रॉब्लेम तुम्ही नोटबुकमध्ये उतरवून ठेवलं पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी इथे विचारलं ना, तेव्हा तेव्हा तुम्हाला फटकन तिथे बघता आलं पाहिजे. इकडे हे किती दिलेले आहे, ते मी वर खाली करते तर ते तुम्हाला जास्तीत जास्त हे होत असेल. मोबाईल छोटा असतो, 3-3 वेळा मी फाईल वर खाली करत जाते, पेज वर खाली करत जाते, तर तेव्हाही तुम्हाला अडचण आहे. तर त्याच्यापेक्षा तुम्हाला इथे बघता येते कुठे काय केलेलं आहे म्हणून, पण तुमच्या नोटबुकमध्ये जर लिहून असेल तर आणखीन सोपं जाईल. म्हणजे प्रॉब्लेम तुमच्या समोर असेल तर आणखीन समजेल मग तुम्हाला. तो एक मार्ग आहे. तुम्हाला कसं समजेल, आपल्याला कसं समजते, 4 वेळा वाचून समजते की 1 वेळा वाचल्याने समजते, ते आपल्यावर डिपेंड आहे. कोणी त्याला घोकणपट्टी म्हणते, कोणी अभ्यास म्हणते. आपण अभ्यासच म्हणायचा. आणि हो, डिसेंबर महिन्यात जवळपास तुमची एक्झाम आहे, म्हणून डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरच्या लास्ट वीकमध्ये असं समजून आता अभ्यासाला लागा. जवळपास हे चॅप्टर त्याला काय म्हणते, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी उद्या क्लास घेईल, परवा 2-3 दिवस मी क्लास घेईल कंटिन्यू, कारण हे चॅप्टर तुमच्या हाती आलं पाहिजे. त्याला काय म्हणते, सुट्या लागण्याच्या आधी. मग मी सुट्या लागल्या की मग पूर्ण बंद होऊन जाईल, मग तुमच्या डोक्यावरून चाललं जाईल, मग पुन्हा रिपीट करावं लागेल. त्याच्यापेक्षा आता 2 प्रॉब्लेम जास्त घेतले तर चालेल. म्हणून उद्या करता तुमच्यासाठी होमवर्क आहे, उद्याचा 3रा नंबरचा चॅप्टर लिहून ठेवायचं नोटबुकमध्ये. जेवढे कामाचे आहे तेवढे त्याला काय म्हणते, फॉर्म्युले लिहून ठेवायचे आहेत, आणि हे दोन्ही प्रॉब्लेम करून ठेवायचे आहेत. करून ठेवाल? हा. ठीक आहे. इथे थांबते आता.